चला तर मग आजच्या मी राईडला सुरुवात करतो. सर्व गिअरअप करून माझं झालेलं आहे. लगेज पण पाठी लोड केलेलं आहे. बॅग बिग्स होतं ते बांधून घेतलेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, नमो पार्वतीपते हर महादेव. चला तर मग सुप्रभात मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलो रायडिंग स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आहे. आज मी चाललो आहे मुंबई टू मालवण ह्या बाईक राईडसाठी. 3-4 महिने झाले ह्या बाईक राईडचा प्लॅन करत होतो, पण आज तो दिवस आला आहे. सक्सेस होतो आजचा दिवस. आणि आज मी आणि माझा मित्र विनायक तो माझ्यासोबत आहे. आम्ही दोघं बाईक राईड करणार आहे इथून मुंबई टू मालवणसाठी. तर विनायकला आधीच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असणार माझ्यावर खूप वेळा. तर आजच्या बाईक राईडला मी नाव दिलेलं आहे M2M करून. याचा अर्थ मुंबई टू मालवण असं आहे. मुंबई टू मालवण बाईक राईड करणार आहेत. आता फ्युलअप करायला चाललो आहे मी. पूर्ण पेट्रोल फ्युलअप करून घेऊया. म्हणजे 2 वेळा तर मी मुंबई टू कणकवली राईड केलेलीच आहे, आणि एकदा मुंबई टू रत्नागिरी राईड केलेली आहे. मीन्स 3 वेळा मी कोकण राईड केलेली आहे, आणि ही 4थ्यांदा. आता ही पेट्रोल पंपवरती आलं आहे. पेट्रोल पूर्ण फुल करून घेऊया. फुल कर घेऊया. जे रस्त्याचं काम सुरू आहे ना, एक पण रस्त्याचं काम चांगलं नाही केलं लोकांनी. आजचा आपला बाईकचा रूट मला सांगतो. जो रूट आहे आपल्या इथून आता लेफ्ट मारणार आहे वाशीला जायला. वाशीवरून डायरेक्ट नेरळ कळंबोली सर्कलवरून आम्ही डायरेक्ट कनेक्ट होणार GNPT हायवेवरून राईट मारून डायरेक्ट आम्ही गोवा एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होणार NH66वर. हा आपला बाईकचा रूट आहे आजचा.
तिरुपती झालं नसतं एवढं काय झालं नसतं. नाही बुजवला. मी आलो तेव्हा बुजवला नव्हता, ऐकलं काय? मी आलो तेव्हा बुजवला नव्हता. पहिल्याच्या ब्लॉकमध्ये ना माझ्या मी ऐकली त्याच्या ब्लॉकमध्ये त्या बुजवला नव्हता फक्त. तेच ना. फायनली या सर्व ट्रॅफिकमधून आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे. मुंबई गोवा महामार्गावर. पुढचा रस्ता एकदम सुसाट असेल आपल्यासाठी. बरं वाटेत येताना खूप बरंच ट्रॅफिक होतं भेटलेलं मला. लेफ्ट साईडला बघू शकतात कारण अभयारण्य आहे. आता डायरेक्ट होल्ड आम्ही ब्रेकफास्टसाठी होल्ड घेणार आहे. पण 20 मिनटातून गाडी चालवणार आहे. 20 मिनटानंतर मी ब्रेकफास्ट करणार आहे. त्यानंतर मी राईडला सुरुवात करणार. आपल्याला जास्त कुठली घाई नाही. संध्याकाळपर्यंत पोचू आम्ही. 7-7:30पर्यंत पोचू आम्ही. एवढं काय आपली घाई नाही. आपल्याला सगळं रिलॅक्सेबलच जायचं आहे, निवांत एकदम. तिच्या ABS सुटेबल आहे. इथून एवढं जरी असेल ना तर 100% कंट्रोल करतो त्याच्यावर. मागेच मला खूप ट्रॅफिक भेटलं मध्ये. म्हणजे थोडं एवढं हे नव्हतं पण ट्रॅफिक होतं इंदापूर कोलाडमध्ये. पण आता सुसाट रस्ता चांगला आहे, एकदम व्यवस्थित आहे. रस्त्याचं पण पुढपर्यंत बरंच चांगलं काम झालेलं आहे.
आता पुढचं संगमेश्वरच्या पुढचं कसं आहे ते माहिती नाही. गेल्या टायमाला मी आलो तर खूप कामं चालू होती रस्त्यांवरती त्या टायमाला तिथे. आता ती तिकडची अपडेट्स काय ती मला माहिती नाही. मला पण ती माहिती सांगेन तुम्हाला अपडेट्स काय ते. पण तरी रस्ता फिट अँड फिनिशिंग ओके एकदम स्मूथ एकदम. तर मी गाडी क्रूज 70-75 पण तर गाडी पळवतोच आहे तरी पण. आतापर्यंतचा रस्ता खूप चांगला होता. 60% तरी आपलं हायवेवरचं काम झालेलं आहे मुंबई गोवा हायवेचं. तर पुढे आपण बघूया कसं झालं आहे. आता कसेडी टनलला पोचलेलो आहे. लय भारी वाटतं कसेडी टनलमध्ये प्रवास करायला. थंडगार वातावरण, थंडगार आतमध्ये घुसल्या अशी थंड मस्त हवा लागते ना, थंड वाटते उन्हातून प्रवास करायला. रिलॅक्सेबल आहे आतमध्ये. संगमेश्वरपर्यंत पोचलेलो आहे. संगमेश्वरच्या पाठचा रस्ता चांगला होता. संगमेश्वरला आलोच पण रस्त्याचं काम सुरूच आहे. आता संगमेश्वर बस डेपोच्या इथे पोचले. लेफ्ट साईडला ते बस डेपो आहे, संगमेश्वर बस डेपो. आता आपण पुढे चाललो आहे. आता पुढचा रस्त्याची सिच्युएशन पण अशीच आहे, रस्त्यावरती काम चालूच आहे. कधी होईल का काम आता. ओ भाई साहब, ॲक्टिवाला डायरेक्ट घुसला असता मला. आता चांगला पप्पी देऊन गेला असता मला. आता मी बघतोय तो त्या लेफ्ट स्ट्रेट होऊन त्या साईडला जाणार होता, पण डायरेक्ट तो माझ्या अंगावरतीच आला. इट्स ओके, नशीब कंट्रोल केली करून त्याने, तर आपल्याला डायरेक्ट पप्पीच दिली असती त्याने. आता थोडा हा पण रस्ता खराबच आहे. पुढे डायव्हर्शन पण आहे आणि कुठे ठिकाणी वन वे पण आहे. त्याच्या पुढचा पण पॅच थोडा खराब आहे. नंतर मग रस्ता सुसाट आहे. तरी पण रस्त्याचं काम निम्मी थोडं तरी झालेलं आहे. प्रॉपर एकदम 60% तरी झालेलं आहे. एवढं हे वाटत नाही.
पुढे पण दाखवतो तुम्हाला की रस्त्याचं काम कसं काय पद्धतीने अपडेट्स तुम्हाला देत राहील मी. जर पण ही गाडीची परफॉर्मन्स FZSने परफॉर्मन्स चांगला दिला आहे मला. तरी थर्ड टाईम आहे मी मुंबई गोव्यावरती प्रवास करतो आहे बाईकपासून मुंबई गोवा हायवेवरती लागलो आहे, गाडी चालवतो आहे. तिथपासून मला कुठलं थकवा जाणवत नाही. खूप भारी वाटतं आहे. ब्रेक्स पण खूप झाले आहेत. 5-6 वेळा थांबलोच आहे मी. 20-25 मिनटाचा ब्रेक झाला आहे माझा. कधी होत नाही एवढा टाईम ब्रेक, पण आज फर्स्ट टाईम माझा झाला आहे ब्रेक एवढा. तरी पण आता कणकवली हार्डली 1-1.5 तास लागेल मला इथून पोचेसपर्यंत दाखवत आहे. पण सेफ राईड करूया आपण आज.